माईक वन. हॅलो. तू बोल ना. नक्कीच आपण हिरंब याबद्दल सांगायला मागितले तुझं त्या ओळखीचं नाव. सायलन्स प्लीज. Yes. बोलायचं नाही कोणी. ऍक्शन. तर नमस्कार. सय्या हिरू चॅनलवर सगळ्यांचं स्वागत. अ, आज खास माझा मित्र विकास जोशी, आम्ही त्याला प्रेमानं सुजय म्हणतो. साताऱ्यात तो सुजय जोशी नावानंच फेमस आहे. ऑफिशियल नाव त्याचं विकास जोशी आहे. हां. तर आज ह्याला खास बोलवण्याचं कारण की हा व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट आहे. आकाशवाणीचा कलाकार आहे, पण प्लस तो डबिंग आर्टिस्ट पण आहे. तर आज आपण ह्या विषयावर चर्चा करणार आहे. पण आत्तापर्यंत तुम्ही ही चर्चा बऱ्याच ठिकाणी बघितली आहे. पण ती कशी होती, की वरच्या लेव्हलला होती, की श्वासावर नियंत्रण कसं ठेवाल किंवा कुठला कोर्स केला पाहिजे, अ, किंवा कुठं ट्रेस दिला, की कशा पद्धतीनं आवाज निघतो. हं, हे पण महत्वाचं आहे. पण आता आज आपण ग्राउंड लेव्हलपासून सुरुवात करूया, की ह्याची सुरुवात कशी होते किंवा एखाद्याला असं वाटतं, की मला व्हॉईस ओव्हरमध्ये काम करायचंय, पण माझा आवाज कसा आहे? का त्या पद्धतीचा आवाज आहे की नाही? इथून आपण सुरुवात करूया. म्हणजे ते आपोआप उलगडत जाईल. तर नक्कीच. विकास, पहिल्यांदा तुझं चॅनलवर स्वागत. तर धन्यवाद. मला सांग, की कसं नाही, असं औपचारिक नको आपण हे करायला. बरं. आपण गप्पा मारूया. म्हणजे आजच्या कार्यक्रमाला शुअर. आपण नाव गप्पाष्टक देऊ. अरे वाह! हां, छान. तर मला सांग, ह्याची सुरुवात तुझी कशी झाली? गुड क्वेशन. पहिल्यांदा तू जे म्हणालास, की व्हॉईस ओव्हर हे एक क्षेत्र आहे, हं, हीच मोठी गोष्ट आहे. कारण आज बऱ्याच जणांना माहिती नाहीये. आपण ऐकत असतो आपल्या रोजच्या जीवनामध्ये आपण अ, अनेक ठिकाणी बघत असतो, अनेक चॅनल्सवर आपण ऐकत असतो. अनेक ठिकाणी हे क्षेत्र खरं तर आहे. परंतु ते क्षेत्र आहे आणि त्याची जाणीव आपल्याला नाहीये. त्याच्यामध्ये करिअर घडू शकतं. याबद्दल आपल्यापैकी काही जणांना थोडी माहिती आहे, काही जणांना बऱ्यापैकी माहिती आहे, काही जणांना काहीच माहिती नाही. त्यामुळे मला सांगायला आवडेल, की हे एक खूप मोठं आणि विस्तृत असं क्षेत्र आहे. हं. सो त्याच्यामध्ये खूप काम करण्यासारखं आहे. सो मी सुरुवातीलाच असं म्हणेन, की स्काय इज द लिमिट. बरोबर. तुम्हाला फक्त माहिती पाहिजे, की तुमचा आवाज ही एक देवदत्त देणगी आपल्याला सगळ्यांना मिळालेली आहे आणि ती आपण कशा पद्धतीमध्ये त्याला नर्चर करतो आणि कशा पद्धतीनं पुढे घेऊन जातो, हे ज्याच्या त्याच्यावर अवलंबून आहे. अ, पहिल्यांदा या क्षेत्राकडे तुम्हाला वळायचं आहे का? वळायचं आहे तर का वळायचं आहे? माझा आवाज चांगला आहे असं म्हणतात म्हणून मला वळायचं आहे. तर केवळ तेवढ्यावरच नाही थांबणार आहे ही गोष्ट. कारण अ, अनेक त्याच्यामध्ये विविध अँगल्स आहेत. त्याच्यामध्ये भाषा हं. हा सगळ्यात मोठा विषय आहे, की तुमची भाषेवर ही कमांड असलीच पाहिजे. कारण जोपर्यंत ती नाहीये तोपर्यंत माईक समोर उभं राहणं आणि त्याच्यावर तुम्ही काहीतरी प्रोजेक्ट करणं ही खूप एक मोठी गोष्ट होऊन बसते. त्यामुळं भाषा, त्यातले उच्चार अ, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, या तुमच्या खूप चांगल्या पद्धतीमध्ये हं. असल्या पाहिजेत. त्या हां, हे नसतील तर त्या डेव्हलप हा केल्या पाहिजेत. महत्वाचा मुद्दा आहे, की भाषा ही खूप महत्वाची आहे. बरोबर. सगळ्यात लोकं चिडवतात, की न मध्ये फरक पाहिजे. हो. ते नाही, हे खूप महत्वाचं आहे. हां. सगळ्यात त्यातलं अजून महत्वाची गोष्ट आहे, की ऱ्हस्व, दीर्घ, अनुस्वार, फुल स्टॉप, त्याच्यानंतर कॉमा कॉमा, स्वल्पविराम. अगदी. अगदी. म्हणजे विषय निघालाच आहे हा तर मी जरूर उल्लेख करेन. कारण विक्रम गोखले आपल्या हां. सगळ्यांना माहिती आहे. एक चांगला योग आलेला होता, की मी त्यांच्या अंडर एक मध्यंतरी ते हयात असताना अर्थात एक लेक्चर केलेलं होतं. आणखीन त्याचा फायदा मला खरोखर आजपर्यंत होतो आहे आणि याच्यापुढेही होत राहील. कारण पॉजचे बादशाह, पॉजमधनं सुद्धा अर्थ कसा निघतो, हं. हे खरं तर आपण शिकलेलो आहे त्यांच्याकडनं. त्यामुळं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. हां, ही खरी अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. दुसरी गोष्ट अशी, की हल्ली लहान मुलांसाठी पण हे क्षेत्र ओपन झालेलं आहे, हो. की खूप आपल्या छोट्या शहरात हे कमी माहिती आहे, की हल्ली ज्या वेब सीरीज आहेत किंवा कार्टून्स आहेत किंवा YouTubeवरनं जे आता कार्टून्स केले जातात एआयसाठी, हो. तर ह्यांच्यासाठी सुद्धा लहान मुलं डबिंग आर्टिस्ट म्हणून लागतात. आता एखाद्या आई-वडिलांना आपला मुलगा ह्या क्षेत्रात काम करावा, त्याचा आवाज छान वाटतोय, तर त्यांनी कशी ह्याची सुरुवात करायची? सुरुवात त्याची जी आहे ना, ही तुम्हाला वाचनाची एकतर आवड पाहिजे. वाचनाची आवड का पाहिजे? कारण तुम्हाला एक विविध विषयांची ओळख होत असते त्या बरोबर. माध्यमातनं आणि ते वाचन
आणि पूर्वी म्हणायचो आपण वाचन आणि मनन पाहिजे. तर मी तसं नाही म्हणणार. वाचन आणखीन ते लाऊड वाचन पाहिजे. म्हणजे तुम्ही मोठ्यांदा ते जे पॅराग्राफ्स आहेत हे म्हणले पाहिजेत. कारण बरोबर. त्याच्यातनं कारण माझी सुरुवात अशी झालेली होती. मला माहीत नव्हतं, की मी अशा क्षेत्रामध्ये येईन आणि व्हॉईस ओव्हर आर्टिस्ट वगैरे म्हणून मी काम करेन. अ, कारण सुरुवातीपासून मला पेपर मोठ्यांदा वाचायची सवय आहे हं, किंवा माझी अभ्यासाची जी पुस्तकं असायची ती सुद्धा मला मोठ्यांदा वाचायची सवय ही होती. त्या पद्धतीचे फुल स्टॉप मी आपसुकच घेत असे. त्या पद्धतीचे जसं तू म्हणालास मगाशी, तसे कॉमाज जे आहेत हे मी त्या पद्धतीत घेत होतो. अ, खरं सांगेन तर मला सुरुवातीला माझा आवाज आवडत नव्हता. हं. मी जसं-जसं पुढे यायला लागलो, काही कार्यक्रमांमधनं काहीतरी बोलायला लागलो, तर मला लोकं स्वतःहून म्हणायला लागली, की "अरे नाही, तुझा आवाज ना काहीतरी आहे, म्हणजे काहीतरी हं, ऐकावंसं वाटतं आहे. तर बघ जरा एकदा प्रयत्न करून." हं, अशा पद्धतीची ती सुरुवात होती. परंतु ते जेव्हा माईकवर तो आवाज गेला, हं, तेव्हा जो तो रेकॉर्ड झाला हं, आणि तेव्हा मी त्याच्यानंतर जो ऐकला, हं. तर त्याच्यानंतर हां, मला पण थोडंसं वाटलं, की नाही आपण ह्याच्यामध्ये काहीतरी करू शकतो. बरोबर. पण आता नाही माझा अजून वेगळाच मुद्दा आहे, की आता एखाद्या घरात लहान मुलं आहे, की आता ते एकांकिका स्पर्धात काम करतंय येस. किंवा ह्यानं मगाशी एक मुद्दा सांगितला तो का अत्यंत महत्त्वाचा आहे. वाचन हे केलंच पाहिजे. हल्ली मुलं पुस्तक वाचताना दिसत नाहीत, मोबाईलमध्ये अडकलेले दिसतात. ते थोडंसं चुकीचं आहे. हां, ठीक आहे. आता हल्ली शाळांचे अभ्यासच मुलांचे मोबाईलवर येतात त्यामुळे ते तिथपर्यंत ठीक आहे. पण वाचन हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे आता परवा आम्ही एक पहिला पॉडकास्ट केला धैर्याबरोबर, धैर्या कुलकर्णीबरोबर. तर तिनं सांगितलं 12 वर्षाच्या मुलीनं, हं. की मी साहित्याची आवड आहे मला, ती पुस्तक वाचते. क्या बात! मग ती मोबाईलमध्ये अजून अडकून अजून पडलेली पडलेली नाहीये. नाहीये. ती म्हणते, "नाही, मला मोबाईलपेक्षा वाचन खूप आवडतं." तर वाचन हे लहान मुलांच्या दृष्टीनं कितपत महत्त्वाचं आहे? फार महत्वाचं आहे आणि नॉट ओन्ली फॉर द व्हॉईस ओव्हर आणि हे. त्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी म्हणजे आता हा खूप मोठा विषय होईल खरं तर आणखीन तो आजचा विषय नाहीये आपला. हां, पण हा खूप मोठा विषय आहे, की वाचन हे असलंच पाहिजे. आज बऱ्याच मुलांना मराठी म्हणजे जी मराठी भाषिक आहेत मुलं, त्यांना आज मराठी वाचता येत नाही. हं, ही आज शोकांतिका आहे. मराठी वाचन असलंच पाहिजे, त्याच्या बरोबरीनं हिंदी असलं पाहिजे, इंग्रजी असलं पाहिजे. तुम्हाला ज्या भाषा आत्मसात करता येतील, त्या तुम्ही करा. कारण तुम्हाला माहीत नाही, यू यू नेव्हर नो, की तुम्हाला कुठल्या पद्धतीची दालनं, कुठल्या पद्धतीची क्षेत्र तुम्हाला पुढे जाऊन ओपन होणार आहेत. हं, आणि आज आपण या विषयावर आज बोलतोय म्हणून, पण या क्षेत्रामध्ये एक व्यक्ती जर विविध भाषांशी परिचित असेल, त्यातले त्याला सगळ्या गोष्टी कळत असतील, तर अशा लोकांची आज मार्केटमध्ये खूप सारी डिमांड आहे. आणि अ, म्हणजे मी जसं म्हटलं तसं स्काय इज द लिमिट. तुम्ही काय पाहिजे ते करू शकता. हं. हां, ते पण आहेच आहे. दुसरी अशी गोष्ट, की लहान मुलांना घरात म्हणजे आता पालक आहेत, की त्यांना अशी इच्छा आहे, की माझा मुलगा मगाशी तो प्रश्न अर्धवट राहिला मला बोलता-बोलता, की नाही मला आपल्या मुलाला ह्या क्षेत्रात आवाज चांगला आहे. तर त्याची तयारी त्यांनी कशी करून घेतली पाहिजे? कुठून त्याची सुरुवात झाली पाहिजे? म्हणजे की बाबा संस्कृत श्लोक म्हणले पाहिजेत हं, का हं. बडबड गीत म्हणलं पाहिजे? कशा पद्धतीनं केलं पाहिजे? अ, मी म्हणेन चौकस असलं पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे मी मी माझ्या कारण मी या क्षेत्रात असल्यामुळं माझ्या आजूबाजूला जी मुलं आहेत किंवा माझी भाची कंपनी आहेत, माझे पुतण्या वगैरे जे आहेत, त्यांच्याकडं मी त्यांचं ऑब्झर्वेशन करत असतो. आणखीन जिथे-जिथे मला ते शॉर्टफॉल्स वाटतात, तिथे-तिथे मी त्या गोष्टी त्यांच्याशी नक्की बोलतो. आणि आज या माध्यमातनं माझ्या आपल्या सगळ्या हं, सबस्क्रायबर्सना सांगायला सुद्धा मला आवडेल, की ही मुलं तोंड उघडूनच बोलत नाहीत. खूप बरोबर. तोंडातल्या तोंडात बोलतात. आता हे जे आहे ना, तर हे इथं कुठेतरी तुमचं लक्ष असलं पाहिजे, की तुम्ही बोलताना हा तुमच्या तोंडाचा आ झाला पाहिजे. हं, तुमच्या तोंडातनं सर्व शब्द जे आहेत हे स्पष्ट कळले पाहिजेत. तुमचा शेवटचा शब्द सुद्धा हा व्यवस्थितच लँड झाला पाहिजे म्हणजे संगीताच्या भाषेमध्ये, की तुमचा शेवटचा शब्द सुद्धा लोकांना तो समजला पाहिजे, कळला पाहिजे. त्याचा म्हणजे काहीतरी एक रिसिव्हिंग कॅपॅसिटी असते ना समोरच्या माणसाची. म्हणजे मी आत्ता तुझ्याशी बोलतोय. हं, एक काहीतरी स्पीड आहे आपल्या बोलण्यामध्ये, की माझं तुला सांगणं हे कळावं आणि त्याच्यावर तू परत मला काहीतरी प्रतिक्रिया द्यावीस, याच्यासाठी असणारा जो काही एक स्पीड आहे. हं. काय काय म्हणतोय जरा मग कसा आहेस तू एकदम छान आहे ना? हे कसं वाटतं आपल्याला ऐकायला? बरोबर. आपण मग समोरची व्यक्ती तुम्हाला तेवढी म्हणजे तेवढीच कॅज्युअली घेते. हं.
तुम्ही जेवढं व्यवस्थित तुमच्या शब्दांवर, तुमच्या आवाजावर, तुमचे शब्द हे शस्त्र आहेत असं आपण आत्तापर्यंत ऐकत आलेलो आहोत वगैरे. हं. पण तुमच्या शब्दांवर ही तुमची कमांड असली पाहिजे. तुमच्या आवाजावर तुमची कमांड असली पाहिजे. तुमची देहबोली काय आहे याच्यावर तुमची कमांड पाहिजे. सो एन नंबर ऑफ थिंग्ज आहेत, की ज्याच्यावर काम करणं खूप लहानपणापासनं त्याची सुरुवात पालकांनी माझ्या मते करावी कुठेतरी. हं. आणखीन या गोष्टींकडे बघावं, की जर खरंच तुम्हाला वाटतं आहे, की आपला मुलगा, आपली मुलगी याच्यामध्ये काहीतरी तुम्हाला क्लिक होतं आहे, तर त्याला त्या पद्धतीत नर्चर करायला तुम्ही सुरुवात करावी, असं माझं म्हणणं आहे. त्याची सुरुवात त्याचे शब्दोच्चार, त्याचं वाचन, त्याची देहबोली, अ, त्याच्या त्याच्या आवाजाचा ठहराव, त्याचे फुल स्टॉप, त्याचे पॉजेस, ह्या सगळ्या गोष्टी, त्याचा अर्थ, तुम्ही जे बोलणार आहे त्याचा अर्थ काय होतो आणि तुम्हाला काय पोहोचवायचा आहे तो अर्थ, हे तुम्हाला कळलं पाहिजे. सगळ्यात यात अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे पालकांनी घरात बोलताना अर्थपूर्ण बोललं पाहिजे. 100% की मी वाक्य मुलासमोर जे बोलतो ते कशा पद्धतीनं बोलतो, कुठल्या पद्धतीनं बोलतो आणि कुठला शब्द मी त्यात वापरतो, बरोबर. याच्यावर पालकांचं लक्ष असणं फार महत्वाचं आहे. कारण की लहान वयात मुलगा तो आत्मसात करत असतो. हेच संस्कार आहेत ना. हां, मुलं काय घेतात हां. पालकांकडनं, याच गोष्टी घेतात. तुम्ही जसे आहात, तशीच मुलं राहणार आहेत. मुळात कसं आहे, की एखादा मुलगा एखाद्याचा अभिनय करतोय किंवा स्टाईल मारतोय. आमचा मुलगा त्यांच्यासारखा छान बोलतो. हं, तो हं, अमिताभसारखा करून दाखवतो. हं, शाहरुख खानसारखा करून दाखवतो. हं. तर हे करत असताना तो काय करत असतो, तर तो कशा कॉपी पद्धतीनं करतो. बोलतोय, त्याचे शब्दोच्चार कसे आहेत, तो फक्त ते फॉलो करत असतो. हो. आणि हीच त्यातली गोष्ट महत्त्वाची आहे, की आपण जे काय बोलतोय, हं. ते कशा पद्धतीनं बोललं पाहिजे, हे पालकांनी त्याकडे 100% लक्ष दिलं पाहिजे. तुम्हाला बोलणाऱ्याला त्यातला काय मतितार्थ हा समोरच्यापर्यंत पोहोचवायचा आहे, हे खूप इम्पोर्टंट आहे. हां. आणि त्याच्यासाठी जी विरामचिन्ह आहेत, हं, ती म्हणजे व्याकरणातली ती डिझाईन्स नाहीयेत. हं. त्याचा अर्थ आहे. आणि तो अर्थ जर तुम्हाला स्वतःला कळला, तर तो तुम्ही पुढे पोहोचवू हां, शकता. म्हणजे याच्यासाठी मराठी भाषा खूपच नॉट महत्त्वाची ओन्ली आहे. मराठी, सगळ्याच भाषा, तुम्हाला इंग्लिश पण आहे, ज्याच्यात नाही असं एक्झॅक्टली. नाही. पण मराठी मुळात मुलं विचार करताना पहिल्यांदा आपल्या मराठी भाषेत किंवा आईच्या भाषेतच हो, करतात. हो. खरं आहे. नंतरच मग दुसऱ्या भाषेत जातात. म्हणजे जशी-जशी मोठी होतील, जशी कम्युनिकेशन स्किल्स वाढतील, त्याच्यानंतर मग मुलगा तो दुसऱ्या भाषेत सुद्धा विचार करू शकतो. 100% पण पहिल्यांदा आपली भाषेची ओळख भाषेची ओळख ही चांगलीच असली पाहिजे. चांगलीच तुमचं असली पाहिजे. फाउंडेशन हे खूप छान पाहिजे. हो, हो. नक्कीच. त्याच्यासाठी. दुसरा प्रश्न असा आहे, की हं. त्यानं आवाजाची तयारी कशा पद्धतीनं केली पाहिजे? ओके. आपण आत्ता बघतो, की म्हणजे मला जाणवणारी गोष्ट मी पुन्हा एकदा तुला सांगतो. हं, मुलं खूप आरडाओरडा करत असतात. हं, कळत-नकळत त्यांच्या आवाजावर, त्यांच्या स्वरयंत्रावर हा कुठेतरी परिणाम होत असतो. नॉट ओन्ली मुलं, म्हणजे लहान मुलांबद्दल हा टॉपिक फक्त मर्यादित नाही. लहान मुलांसाठी संधी हं. उपलब्ध आहे याच्याविषयी आपण तर हो, बोललोच, हो. की आता ही मुलं जी आहेत ही इतकी कार्टून्स बघतात. मी माझ्या बाच्चीला सांगत असतो, की "तू हे जे बघतीयेस, की तू हे जे काही कार्टून सगळे बघती आहेस, तर त्यांचे आवाज पण ऐक." कारण जशी आम्हाला या क्षेत्राची ओळख खूप पुढेपर्यंत आल्यानंतर झाली, तर तशी माझी इच्छा आहे, की बाबा या मुलांना आपण सांगू शकतो, हं, की बाबा हे क्षेत्र आहे, ह्याच्यामध्ये काम होऊ शकतं, ह्याच्यामध्ये करिअर घडू शकतं. तर हे जे आवाज आहेत, आपण जाहिराती अनेकविध ऐकतो, आपण निवडणुकांचं वारं आहे त्याच्यामध्ये अ, या सगळ्या गोष्टी आवाज आपल्यापर्यंत येत असतात विविध माध्यमातून. तर ते आवाज कसे आहेत, प्रत्येक आवाजाचा ठेराव, प्रत्येक अ, माध्यमासाठीचा आवाज हा वेगळा-वेगळा आहे. हं, म्हणजे तू जर रेडिओसाठीचा आवाज बघितलास तर तो वेगळा आहे. तू जर चॅनलसाठी काम करायला लागलास तर त्याचा आवाज वेगळा आहे. बातम्यांसाठी आवाज वेगळा आहे. सोशल मीडियासाठी त्याच्या कंटेंटसाठीचा आवाज वेगळा आहे. निवडणुकांच्या किंवा रिक्षामध्ये आपण ज्या पद्धतीचं काय-काय ऐकत असतो, त्याच्यासाठीचा आवाज वेगळा आहे. तर खूप सारे व्हेरिएशन्स तुम्हाला ते लक्षात घ्यायला लागतात. हं, आणि याच्यासाठी मी असं करतो, की मी जेव्हा कुठेही प्रवास करत असतो, तेव्हा मला हेडफोन घालून जायला नाही आवडत. मी हे जे आजूबाजूचे सभोवतालचे जे आवाज आहेत, हे आवाज टिपत असतो. हं, आणि त्याचा उपयोग मी जेव्हा काही काम करत असेन, मला कुठलं एखादं जेव्हा कॅरेक्टर उभं करायचं असेल, तेव्हा मला तो कुठून तरी क्लिक होतो आवाज, की नाही अरे हा आवाज या वयोवर्षा माणसाचा आवाज हा असा असू शकतो.
किंवा हा आवाज आपल्याला इथे वापरता येईल. हं, भरत जाधवनं ज्या पद्धतीमध्ये गेटअप करून वगैरे कार्यक्रम केलेले आहेत, हं. नाटकांमध्ये भूमिका केलेल्या आहेत. तर त्यानं आवाज देखील बदललेला आहे. नुसता तो गेटअप बदललेला नाहीये. आवाज हं. देखील बदललेला आहे आणि त्या म्हणजे त्या एज ग्रुपची जी व्यक्तिरेखा आहे, ती त्यानं साकारलेली आहे. सो आपलं जे लक्ष आहे, आपली चौकस नजर पाहिजे. आपल्याला आपल्या आजूबाजूला असणारे आवाज याच्याशी आपण फॅमिलिअर झालो असले पाहिजे. आणि ते आपल्याला आपल्या कामाच्या माध्यमातून कुठेतरी समोर जर आणता येत असतील, तर हं. त्याच्यासारखी गोष्ट नाही. हां, म्हणजे ह्यात त्याने खूप मुद्दा महत्त्वाचा सांगितला, की हल्ली सगळीकडे मुलंही किंवा तरुण वर्ग सुद्धा हेडफोन कानात अडकून सगळीकडे प्रवास करतानाचा मी आणि दिसतो. माझा बस हां, दॅट्स ऑल. तर ह्याच्यात एक महत्त्वाचं आहे, ज्याला या क्षेत्रात यायचंय किंवा ज्यांनी नाट्य क्षेत्र असू दे, हे क्षेत्र असू दे, तर सगळ्यात महत्त्वाचं हेडफोन हा कानातला बाहेर काढून आजूबाजूचा आवाज ऐकायला सुरुवात केली पाहिजे. 100%. कारण की प्रत्येक कॅरेक्टर हे त्याला आजूबाजूलाच मिळतं आणि जे 100%. डबिंग करण्यासाठी आर्टिस्टसाठी हे खूप महत्वाचं आहे, की आजूबाजूला जो येणारा आवाज आहे, प्रत्येक व्यक्ती तशा प्रकृती, तशी वृत्ती, तसे त्याचं बोलण्याची ढब पण आहे. त्याच्यावरनं आपल्याला नवीन-नवीन कॅरेक्टर सापडत जातील आणि त्यांची बोलण्याची ढब जी आहे, याचा उपयोग कुठेतरी रेकॉर्डिंग करताना होऊ शकतो. 100% आणि त्यातून आपल्याला आपली स्टाईल डेव्हलप करायची आहे. हा बरोबर. पुढचा मुद्दा. हं, बरोबर आहे. आपल्याला नक्कल आपण एका टप्प्यापर्यंत करू शकतो. परंतु त्याच्यामधून आपण आपली शैली जी आहे, हं. ही निर्माण करणं, तुमची ओळख बनवणं, बरोबर. तुमचा आवाज हा लोकांना माहिती व्हावा, की हं. बाबा नाही हे आहे ना, ही व्यक्ती बोलतीये. बरोबर. अगदी हा खूप महत्त्वाचा त्यांनी मुद्दा मांडला. कारण की नक्कल ही एका एका लिमिटपर्यंत जाऊ लिमिटपर्यंत शकते. आहे. ते तुमचं अस्तित्व नाही. करेक्ट. कारण की तुम्ही दुसऱ्याला फॉलो करताय, दुसऱ्याची ढब सादर करताय. ती तुमची स्वतःची शैली नाही. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर लता मंगेशकरांचं देता येईल. कितीही गाणी कुणीही म्हणू दे, म्हणजे त्यांची जी अभंग आहेत, कुठलेही सुंदर ते कुठलेही ध्यान. घे रे. सुंदर ते ध्यान हे गाणं इतक्या गायकांनी म्हणलेलं आहे. पण लता मंगेशकरांनी जो सुंदर शब्द उच्चारलाय, तो तो अजून सुंदरच आहे. तो अजून कोणी उच्चारलेला नाही. कारण की त्यांचं भाषेवर मुळात प्रभुत्व होतं. ते फार महत्वाचं आहे. आणि ते खूप महत्वाचं आहे, यातनं येतं. इथं मला अजून एक प्रश्न येतो समोर, की आवाज ह्या क्षेत्रात काम करताना आवाजाला बेस असणं महत्वाचं आहे का? कारण काय होतं, की "अरे, माझा आवाजाला बेसच नाही. मी तसा नाही. त्यामुळे मला व्हॉईसमध्ये काम करता येणार नाही." तर ह्याची काही गरज आहे का? गरज जर विचारलीस तर गरज नाहीये. परंतु तुम्हाला ते साधनेमधून तुम्हाला तुमच्या प्रोजेक्टशी संबंधित असणारी जी काही व्यक्तिरेखा उभी करायची असेल, जो काही आवाज तुम्हाला तयार करायचा असेल, तर त्याच्यासाठी तुमची साधनं आवश्यक आहे. आवाजाचे व्यायाम आहेत. बरोबर आहे. हं, ओम लावणं ज्याला हं, म्हणतो किंवा मोठ्या-मोठ्या गायकांकडून आपण ऐकतो, की रियाज आम्ही करतो. तर व्हॉईस कल्चरमध्ये रियाज काय आहे? हं, बरोबर आहे. तर तुम्ही आवाजाची जोपासना काय करता आहात? हे खूप महत्वाचं आहे. अ, तो आवाज कशा पद्धतीने डेव्हलप करा तुम्हाला तुमच्या समोर कुठला प्रोजेक्ट उद्या येणार आहे, हे तुम्हाला आज माहिती नाहीये. हं. बरोबर आहे. बरोबर. त्यामुळं क्लायंटला काय एक्स्पेक्टेड आहे, की बाबा मला एक जर व्यक्ती समोर आली, तर मला या व्यक्तीनं अ, माझी जी रिक्वायरमेंट आहे ती फुलफिल करावी. बरोबर आहे? तर त्याच्यासाठी तुम्हाला लहान मुलाचा आवाज पण जमला पाहिजे, तुम्हाला 80 वर्षाच्या म्हाताऱ्याचा पण आवाज जमला पाहिजे, तुम्हाला 20शीतल्या तरुणाचा पण आवाज हं. जमला पाहिजे. तर हे जमलं पाहिजे. त्याच्यासाठी असणारं जे काही बॅकग्राऊंड आहे, ते तुम्हाला डेव्हलप करायचं आहे. तुमची नजर जी चौकस पाहिजे. तुम्ही जेव्हा समाजामध्ये जाता, सोसायटीमध्ये जाता, तेव्हा तुम्ही ऑब्झर्व्ह करा ना. मग तुमचा उपयोग काय? म्हणजे काय मला थोडक्यात असं म्हणायचं आहे, की ती जी व्यक्ती आहे ही काय म्हणूयात आपण सर्व गुणसंपन्न ही असणं एक्स्पेक्टेड असतं. म्हणजे हं, तुमच्याकडे आलेला प्रोजेक्ट हा दुसरीकडे जाऊन नाहीये. बरोबर आहे? हं, त्याच्यासाठी तुम्ही काय वापर सी आवाज ही नैसर्गिक देणगी आहे. बरोबर आहे. त्याच्यामध्ये हं, तू किंवा मी काही करू शकत नाही. जो आवाज एका टोनचा आहे तो तसाच हं. राहणार आहे.
परंतु त्याला जे कल्चर करणं, व्हॉईस कल्चर त्याला त्याला त्या आवाजावर संस्कार करणं, हे खूप महत्वाचं आहे. मग त्याच्यासाठी अ, असणारी साधनं आहे, ओम लावणं आहे, तुम्ही वाचन मोठ्यांदा करणं अपेक्षित आहे. गाणं म्हणणं हा सुद्धा हं, एक प्रकारचा व्यायाम आहे, स्वरयंत्रासाठी तुमच्या किंवा किती बोललं पाहिजे, हा सुद्धा म्हणजे आता तू माझ्याशी बोलतोयस, प्रश्न हं, विचारतोयस आणि थांबतोयस, ही चांगली गोष्ट आहे, की तू थांबतोयस. हं. पण अनेक ठिकाणी ना नुसतं बोललं बोलणं नुसतं तुम्ही इरिटेट करतात काही-काही लोकं. सो तुम्हाला हे कळलं पाहिजे, की तुम्ही कुठं थांबलं पाहिजे. तुमच्या इनपुट्सची खरंच गरज आहे का? अनावश्यकरित्या ओरडणं, तुमच्या स्वरयंत्राला खराब करणं, याची गरज नसते. त्यामुळं तुम्हाला म्हणजे मी गमतीमध्ये असं म्हणतो बऱ्याच ठिकाणी मी जेव्हा जातो आणखीन बराच वेळ जिथे आपला संबंध नाही तिथे मी काही बोलत नाही जनरली. तेव्हा मला विचारणा होते ऑब्व्हियसली, की "का रे तू बोलत का नाहीयेस?" तर मी हं, तेव्हा मजेने म्हणतो, की "मी बोलायचे पैसे घेतो." हं, ओके. सो हा जरी चेष्टेचा भाग जरी एका लेव्हलपर्यंत असेल, तरी ती गोष्ट खरी आहे. कारण तुमच्या आवाजाला आज मार्केट आहे. हं, तुमच्या आवाजाला आज पैसे मोजणारी लोकं आहेत. हं. आज तुमचा आवाज हा तुम्ही ठरवायचा आहे, की हा वेदर इट इस अ सेलेबल ओर नॉट. बरोबर आहे. तुम्हाला जर असं वाटतं, की तुम्ही कसंही करू शकता, तर इट इस अप टू यू. सो आपल्या आवाजाची काळजी आपण घेणं. आपला आवाज हा आपण सेलेबल ठेवणं. त्याच्यासाठी अनेक अनेक मार्ग आहेत. आता हे खूप आपण सुपरफिशियली बोलतो आहोत. परंतु यातला प्रत्येक जो टॉपिक आहे, हा खूप डीप आहे. प्रत्येक टॉपिकवर आपल्याला भरपूर काही बोलता येईल. हं, परंतु मी आत्ता आजचा आपला हा पहिला एपिसोड आहे गप्पाष्टकमधला व्हॉईस कल्चर आणि व्हॉईस हं, ओव्हरबद्दल. तर मी या गोष्टींची फक्त तुम्हाला एक काय हायलाइट्स देतोय असं समजूया, की या गोष्टींकडे बघायला सुरुवात करा. हं. आणि लक्षात ठेवा, की तुमचा आवाज हा देवदत्त देणगी आहे. त्याला तुम्ही कल्चर करणं, त्याचं त्याचं त्याला खतपाणी घालणं, त्याच्याकडे लक्ष देणं, हे खूप गरजेचं आहे. आपली जी स्तोत्र आहेत, हं. बरोबर आहे? त्या स्तोत्रांमध्ये सुद्धा एक प्रकारची ताकद आहे. तुमचे जिभेचे व्यायाम जे आहेत, ते त्या स्तोत्रांमधनं होतात. मगाशी तू ओझरता बरोबर. उल्लेख केलास, की हं. संस्कृत आपण बोललं पाहिजे का? पण अगदी डिटेलमध्ये संस्कृत बोललं पाहिजे अशातला भाग नाही. तुमचे जिभेचे व्यायाम झाले पाहिजेत. ते आपल्या स्तोत्रांमधनं होतात. बरोबर. बरोबर आहे. म्हणजे यात एक अगदी महत्त्वाची गोष्ट आहे, की आध्यात्मिक बाजू बाजूला ठेवूया, की हां. आपण की संध्याकाळी पूर्वी शुभं करोती आणि रामरक्षा ही घरात प्रत्येकाच्या म्हणून घेतली जायची. हो. पण ती म्हटल्यामुळं मुलांचे उच्चार पण स्पष्ट होत स्पष्ट होते. होते, शुद्ध होते. त्यातले त्याच्यामुळे उच्चार बघ ना तू कसे आहेत. सगळे हां, आकारांत किंवा अशा बरोबर. पद्धतीमध्ये ऱ्हस्व, दीर्घ आणि एक्झॅक्टली. त्याची एक लय होती, त्याचा एक सूर तुम्हाला होता. दमसास हां, त्याच्यामध्ये किंवा त्याच्यात आपल्या आरत्या सुद्धा इव्हन हो, प्राणायाम होतात. आरती प्राणायाम. सुद्धा अगदी लयात म्हटली किंवा हो, सुरात जर म्हटली, तर त्याच्यातनं पण उत्तम प्राणायाम होऊ शकतो. हो. नक्कीच. हां, म्हणजे नुसतीच आरती भराभरा म्हणायला सुरुवात केली, तर असं होऊ शकत नाही. बरं, आता ह्यात एक अजून एक दुसरा माझा आत्ता बोलता आठवला आत्ता, की आता आपण छोट्या शहरात आहोत किंवा तिथली मुलं आहेत. तर त्यांची सुरुवात कुठून होऊ शकते, की साधारण कुठल्या त्यांनी आजूबाजूला कसं शोधावं, की हां, माझी इथून सुरुवात होऊ शकते या क्षेत्रासाठी, की इथून थोडं मला नॉलेज मिळू शकेल, की अशी सुरुवात कुठून होऊ शकते छोट्या शहरात? अ, मी थोडंसं असं म्हणेन, की शहर छोटं-मोठं याच्याशी आपल्याला काही हं, खरं तर देणं-घेणं नाही. प्रत्येक शहरांमध्ये हं, आज आता YouTubeसारखं एवढं मोठं हं. प्लॅटफॉर्म आहे. अ, तुला जर आठवत असेल, आपल्याला शाळेमध्ये आपल्याला आकाशवाणीमध्ये घेऊन जे चांगले विद्यार्थी आहेत वगैरे, तर बरोबर, त्यांना बरोबर. घेऊन आकाशवाणीमध्ये कुठलातरी असा एखादा गाण्याचा कार्यक्रम वगैरे होत होत होता. असे. तर ना ती आवड जी आहे ती जी हे ना त्याची हं, सुरुवात जी आहे ना, ही तिथनं होते. बरोबर. ओके. तर तुम्हाला ओळखलं पाहिजे बेसिकली. म्हणजे असं नाही होत. हां, तुम्हाला ओळखलं पाहिजे, की बाबा नाही मला हे ह्याच्यामध्ये ना आवड आहे. मी करू शकतो ह्याच्यामध्ये. हं, माझी गोष्ट तुला सांगतो. मला अजिबात सकाळी पहाटे 4-5 वाजता उठायची वगैरे अजिबात सवय नव्हती. परंतु मी जेव्हा आकाशवाणी या माध्यमाशी जोडलो गेलो, तेव्हा तुम्हाला माहिती आहे, की आकाशवाणी टायमिंग इज टायमिंग. त्याच्यामध्ये सेकंदाचा सुद्धा फरक करून चालत नाही.
तेव्हा आम्हाला आमचं जे प्रसारण आहे हे आम्हाला वेळेतच सुरू करायला लागतं. तर त्याच्यासाठी अ, आता आकाशवाणीनं काय शिकवलं मला, आता मी एकात एक विषय बोलतोय तुझ्याशी, की आकाशवाणीनं आम्हाला काय दिलं? तर आम्हाला टाईम मॅनेजमेंट काय आहे हे आम्हाला आकाशवाणीनं शिकवलं. हं, की तुम्हाला जर ही गोष्ट या वेळेला सुरू करायची आहे, तर तुम्हाला त्याच्यासाठीचं प्रिपरेशन आहे हे किती वेळ आधी करावं लागेल. हं, आम्हाला सेकंड टू सेकंड त्याच्यावर काम करायला लागतं. 7:10 ला जर बातम्या आहेत, तर त्या 7:10 ला बातम्या लागल्याच पाहिजेत. त्याच्यासाठी असणारे जी काही प्रिपरेशन आहे, ही आम्हाला आधी करणं एक्स्पेक्टेड आहे. हं. त्यामुळं आम्हाला सेकंड टू सेकंड त्या गोष्टीचं भान म्हणजे आजही मित्रांमध्ये माझी चेष्टा होते, की 7:10 असतात का रे? तर असतात 7:10, 7:15 असतात. हो. डायरेक्ट 7 आणि 7:30 असं नसतं. तर प्रत्येक सेकंद हा खूप महत्वाचा आहे. आणखीन ते आम्हाला आम्ही योगायोगानं अशा क्षेत्रामध्ये काम करतो आहोत, की जिथं वेळेचं भान राखायला शिकवणारी माध्यमं आहेत. हं, बरोबर? तर मी म्हणत होतो मगाशी, की मला कधी सकाळी उठायला आवडायचं नाही. पण या माध्यमामुळं आम्ही सकाळचं प्रसारण सुरू करण्यासाठी आम्हाला तिथे वेळेत पोहोचण्यासाठी नुसतं वेळेत पोहोचून उपयोग नसतो. त्याच्या आधीची जी काही प्रिपरेशन आहे, ती आम्हाला तयार करून, आमची स्क्रिप्ट तयार करून, आमचं सगळं सेटअप रेडी आहे. या सगळ्या गोष्टी बघून आम्हाला मग आमचं प्रसारण सुरू करायला लागतं. तर त्या केसमध्ये मी कधीही लवकर न उठणारा मुलगा, आज मी पहाटे हं. 3च्या ठोक्याला उठून सगळं आवरून अ, आकाशवाणीमध्ये पोहोचून सगळी ही प्रिपरेशन करून त्या सेकंदाला ते चालू हं, होणं, हं. ही आता माझ्या अंगवळणी पडलेलं आहे. ओके. कारण त्याच्यामध्ये आवडीचा भाग जास्त आहे. हं, ही जर मी रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून किंवा जबाबदारी म्हणून जर ही हं. गोष्ट करायला लागलो, तर कदाचित मी त्याचा कंटाळा करेन. बरोबर आहे? बरोबर, बरोबर, तुझा जो मगाचचा जो प्रश्न होता, की त्याला मी हे कनेक्ट केलं, की त्याच्यासाठी आवड पाहिजे. आणि बरोबर. आवड असले, की मग तुमचे जे अँगल्स आहेत ते ओपन होतात, की मला इथं मी जाऊ शकतो, हं. इथे जाऊ शकतो आणि त्यातनं आपण पुढे येऊ शकतो. हां, मुळात म्हणजे ना आता आकाशवाणीचा मुद्दा काढला म्हणून ह्याची सुरुवात खरी आकाशवाणीतून, साताऱ्यातून झाली. हो. हां आणि नंतर तो पुण्यात गेला. सुरुवातीला फ्रीलान्सर म्हणून तो आकाशवाणीला साताऱ्यात जात होता. मला हाच प्रश्न विचारायचा आहे, की जी आता मुलं आहेत, की ज्यांना आकाशवाणीला जायचंय, की तर त्यांना तो संपर्क कसा होतो? की म्हणजे तुला कसा झाला, की गुड. आकाशवाणीचा? अ, बऱ्याच जणांना वाटतं, की पहिल्यांदा आकाशवाणी हे इतकं गर्भश्रीमंत माध्यम आहे, की हं, माहिती, मनोरंजन, आणखीन इतक्या लोकांच्या ओळखी, इतक्या लोकांचे स्पर्श इथल्या वास्तूला झालेले आहेत, की आपण त्याचा विचार करू शकत नाही. ज्या लोकांची अपॉइंटमेंट मिळायला आपल्याला कदाचित 1-1 महिना लागेल, ती लोकं आज त्या ठिकाणी येऊन, त्या इमारतीमध्ये येऊन, त्या वास्तूमध्ये येऊन अनेकविध विषयांवर बोलत असतात, गप्पा मारत असतात, नॉलेज शेअर करत असतात. त्यांची मुलाखत घेण्याची संधी आम्हाला मिळते. त्या माध्यमातून आम्ही त्यांच्याशी फार जवळीक साधत असतो आणि त्या निमित्तानं त्यांचे जे विविध पैलू आहेत, हे आम्हाला कळत असतात. तर ही आमच्यासाठी खूप मोठी संधी आहे, की अशा लोकांशी आम्हाला वन टू हं, वन डिस्कशन करायला मिळतं. अ, ही संधी कुठून मिळाली? तर अगेन चौकस जर आवड असेल तर तुम्हाला ते अँगल्स मिळत जातात जसं मी हं. म्हणालो. तर अशीच जाहिरात आलेली होती. त्याच्या माध्यमातनं मी तिथपर्यंत पोहोचलो. तिथपर्यंत पोहोचल्यानंतर कशात आली होती ती जाहिरात? आकाशवाणीचा जर आपण उल्लेख केला तर आकाशवाणीवरच ती ब्रॉडकास्ट होत होती होती. त्यावेळेस, की हं, त्यांना असे उद्घोषक हं, त्यांना पाहिजे. तर त्या माध्यमातनं मी तिथपर्यंत पोहोचलो. माझ्यासारखे अनेक जण तिथे होते. हं, तर आकाशवाणीची एक टिपिकल स्टाईल आहे, की त्या माध्यमातनं म्हणजे तुम्ही त्या फेजेसमधनं गेल्याशिवाय तुम्ही हं. माईक समोर जाऊ शकत नाही. कारण ती एक खूप मोठी जबाबदारी आहे. कारण बरोबर. तुमच्याकडनं गेलेला चुकीचा एक शब्द हं, हा शहरामध्ये, जिल्ह्यामध्ये, राज्यामध्ये, देशामध्ये दंगल घडवण्यासाठी कारणीभूत ठरू शकतो. बरोबर. त्यामुळं केवढी मोठी जबाबदारी आहे, ही अ, आम्हाला बघायला लागतं, की आम्हाला तो शब्द जपूनच बोलावा हं, लागतो. चुकीची कोणतीही माहिती देऊन उपयोग नसतो. मी पुणे आकाशवाणीसारख्या ठिकाणी काम करतो, तेव्हा चुकीचा जर कुठेही हं. उल्लेख झाला, तर पुढच्या 5व्या मिनिटाला स्टुडिओमध्ये फोन येतो. आणखीन तुम्ही हा उल्लेख चुकीचा केला,
हे सांगायला सुद्धा हं. पुणेकर मागे-पुढे पाहत नाहीत आणि हे बरोबर आहे. बरोबर. नाही आता हा विषय काढला म्हणून एखादा असा किस्सा घडलाय का? की पुणे आकाशवाणीमध्ये असा एखाद्या चोखंदळ प्रेक्षकाचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं, "हे तुम्ही चुकीचं बोललाय." अ, असे गोष्टी होतात जेव्हा शब्दोच्चार तू हं, जसा मगाशी म्हणालास, की चा हं, फरक पडत नाही वगैरे, तर हं, तो फरक पडतो. हं, अशुद्ध उच्चार असतील, हं, अ, उगाचच पॉज घेतलेला असेल, हं, तर ते जे प्रसारण आहे हे खूप तुटक वाटतं हं, आणि श्रोता जो आहे हा तुमच्यापासून डिस्कनेक्ट होतो. हं, सो किती गोष्टींचं भान तुम्हाला हं, देतात. असे फोन येतात, की हं, तुम्ही हा उल्लेख चुकीचा केलेला आहे, हा याचा संगीतकार नाहीये. हं. असा एखादा गमतीदार किस्सा? अ, गमतीदार म्हणण्यापेक्षा दोन्ही पद्धतीचे फोन येतात, की हं, तुमचं जर प्रसारण चांगलं होत असेल, हं, तुमचा आवाज जर चांगला लागलेला असेल, तुमचं सगळे पॉजेस व्यवस्थित असेल, गाण्यांची निवड चांगली हं, असेल, तरी फोन येतात. रिपिटेटिव्ह गाणी लावली तरी फोन येतात. म्हणजे फोन कशासाठी येईल हे तुम्हाला सांगता येत नाही. हं, त्यामुळं तुम्हाला खूप अटेंटिव्ह पद्धतीमध्ये म्हणजे ही ही जरी त्या माध्यमाची जरी गरज असली ना, हं, तरी तो तुमचा व्यक्तिमत्व विकास आहे. हं, मग ते गाणं रिपीट लागतंय का याच्यासाठी काय बघितलं पाहिजे? तर मला आदल्या दिवशीचं प्रसारण काय झालंय हं. याच्याकडे माझं लक्ष पाहिजे. बरोबर आहे? बरोबर आहे. सो हे जे आहे ना, हा एक असा काय म्हणूयात आपण एक सर्वांगीण असं बॅकग्राऊंड आहे. त्याच्यामधनं तुम्ही डेव्हलप होत जाता. हं, आणखीन तुम्ही मग लोकांच्या समोर त्या पद्धतीत येतात. आता मी पुणे आकाशवाणीला काम करतो. तर मला अहमदनगरवरनं फोन आलेला होता, हं, की हे माझ्या स्टेशन डिरेक्टरला फोन आलेला होता, की "अरे, हे कोण बोलतायत आता हं. स्टेशनवर?" तर त्यांनी सांगितलं, की ही व्यक्ती बघ त्यांना माझा निरोप सांगा, की तुम्ही खूप छान करताय म्हणून. वाह! तर ही माझ्यासाठी कॉम्प्लिमेंट होती, की हं, आणि जबाबदारी पण तेवढी वाढते, की माझं प्रसारण आता नगरमध्ये सुद्धा ऐकलं जातंय आणि आता ऑब्व्हियसली ॲप्लिकेशनच्या हं, माध्यमातनं जगभरात सर्वत्र ऐकलं जातं. हं, त्यामुळं ते दडपण असतंच, जबाबदारी तेवढीच आहे. हं, परंतु आवडीचा भाग असल्यामुळं हं. त्याच्यामध्ये सहजता येत जाते, बरोबर. असं म्हणेन. आत्ता तू बोललास, की पुण्यात तू काम करतोस. साताऱ्यातनं जाऊन पुण्यात तू सुरुवात केली. तू आता तिथल्या स्टुडिओजना पण काम करतोस, हो, डबिंग आर्टिस्ट हो. म्हणून. तर माझ्यासारखा एखादा अ, व्यक्ती असेल किंवा एखादा साताऱ्यातील किंवा कुठल्याही शहरातील एक मुलगा असेल, की ज्याला पुण्यात किंवा मुंबईत येऊन स्टुडिओमध्ये जाऊन काम करायचंय, तर हं, हं. त्यानं कसं सुरुवात करावी? कुठून कसं जावं? काय कसा हे होऊ शकतं? तुम्ही जेव्हा प्रोफेशनल म्हणून अशा ठिकाणी अप्रोच होता, हं, तेव्हा तुम्ही हे फुलप्रूफच असले पाहिजे. कारण आता वेळेची गणितं अशी आहेत, की समोरच्याला म्हणजे ना क्लायंटला, ना हं, रेकॉर्डिस्टला हं, कुणालाही वेळ नाही, की तुमच्यावर काम करायला. हं, बरोबर आहे? हं, तर त्यामुळे तुम्ही फुलप्रूफ पाहिजे. त्याच्यासाठीची ही जी बॅकग्राऊंड आहे, हे जे बेसिक आहेत, की तुमचा शब्दोच्चार चांगले पाहिजेत, तुमची भाषेवर कमांड पाहिजे, तुमचा आवाज चांगला पाहिजे, तुम्हाला पॉजेस माहिती असले पाहिजेत, तुम्हाला अल्पविराम माहिती असले पाहिजेत. या ज्या गोष्टी आहेत त्या. त्याच्यानंतर म्हणजे सहज एक मगाशी तू प्रश्न विचारलास त्याचं उत्तर मी तुला हं, देतो, की गमतीशीर किस्सा. आता मी प्रायव्हेट स्टुडिओला गेल्यानंतर, की ज्यांनी म्हणजे काही-काही स्टुडिओ असे आहेत, की त्या स्टुडिओजना लता मंगेशकर सारख्या व्यक्तींनी त्यांच्या तिथे येऊन रेकॉर्डिंग केलेलं आहे. त्यामुळे या लोकांचे कान जे आहेत ना, हे ऐकून-ऐकून इतके तयार झालेत, की समोर काही जरी चुकीचं घडत असेल, हं, तरी त्यांना ते पटकन समजतं हं, आणि ते रेकॉर्डिंग थांबवून तुम्हाला सांगतात, की नाही हा तुमचा शब्द असा का घेताय तुम्ही? हं, माझ्या बाबतीत घडलेला किस्सा बोली भाषेतला शब्द, ओके. अ, जनता. हं. मी गडबडीमध्ये बोलताना जनता बरोबर. असं म्हणून गेलो. बरं बोलीभाषेतला शब्द असल्यामुळं तो तसाच आला. तर मला त्यांनी थांबवलं. ते म्हणले, "तुम्ही असं का म्हणताय?" म्हटलं, "काय झालं?" म्हटले, "जनता हा शब्द नाहीये. जनता हं, हा शब्द आहे." मग मला रिअलाईज झालं, की नाही, हे वेगळं आहे प्रकरण. हं, आपल्याला आपला अभ्यास थोडासा अजून कमी पडतोय. आपल्याला अजून लक्ष दिलं पाहिजे. सो माझ्यासाठी हे लर्निंग होतं. आणि मी त्याचा स्वीकार केला. म्हणजे अजूनही, आजही मी एक्सेप्टन्स मोडमध्ये आहे. मी कुठेही जेव्हा चांगलं काही घडतं आहे, चांगलं ठिकाणी ऐकायला जातो, चांगलं वाचतो, कुणी चांगल्या सजेशन्स दिल्या, तर त्या मी माझ्यामध्ये आणायचा प्रयत्न करतो.
हं. या क्षेत्रामध्ये असं शिकवायला, हाताला धरून शिकवणारं असं कोणी नाहीये. तुमच्या घरातले संस्कार हा पहिला भाग, तुम्ही काय बघता, ऐकता, वाचता हे दुसरा भाग. हं. तिसरा भाग, आता मी गाणी ऐकतो. मला गाणी ऐकायची खूप आवड आहे. तर ऑब्व्हियसली लता मंगेशकरांना जेव्हा मी ऐकतो, तर त्यांच्यातलं काय घेण्यासारखं आहे? हं, हं. तर त्यांच्यातलं घेण्यासारखं आहे, की त्यांच्या गाण्यामध्ये तुम्हाला कुठेही श्वास घेतल्याचा आवाज हा तुम्हाला येणार नाही. अजिबात येत नाही. आता हे लर्निंग आहे. हे मला माझ्या कामामध्ये हे मला कुठं आणता येईल? कसं आणता येईल? ह्याचा मी प्रयत्न करतो आणि जेव्हा ही गोष्ट माझ्या लक्षात आली, त्या दिवसापासून आजपर्यंत हा मी प्रयत्नपूर्वक प्रयत्न म्हणता येईल, तसा केला आणि आज मला त्याचा फायदा झाला, की माझ्या रेकॉर्डिंगमध्ये किंवा आत्ता सुद्धा बोलत असताना श्वासाचा आवाज हा माईकला जाणार नाही. नाही. ही हे व्यासपीठ आहेत आपल्यासाठी, ही युनिव्हर्सिटीज आहेत. लता हं, मंगेशकर हे खूप मोठं नाव आहे. हं. परंतु असे हे तुम्हाला ऐकल्यामुळं बाजूच्यांना, समोरच्यांना, हे बदल तुम्हाला तुमच्या व्यक्तिमत्त्वामध्ये कसे आणता हं. येतील, हे सगळं नाही, अगदी सांगतात. आता यानं सांगितलं ते खूप बरोबर सांगितलं, की ह्याचा कान पण इतका तयार झालाय, स्टुडिओवाल्यांचा पण नाही, पण ह्याचा पण खूप कान छान तयार झालाय. आता बऱ्याचदा मी आता इंटरव्ह्यू घेत असताना बऱ्याच चुका केल्या असतील. हे त्याच्या कानावर गेले असतील, तो नंतर मला सांगेल, की "तू बोलताना असा बोललास, ह्याचा उच्चार असा नाही, तसा." हा नेहमीच आम्हाला असं करत असतो. आम्ही ते ती आता ती लक्ष देतो. सवय आहे माझी. ते सवय झाली. पण नंतर असो, पण आता आपला ही अशाच मैत्रीपूर्ण गप्पा आहेत. त्यामुळे ह्या चुका इथं चालू शकतील, खरं. असं मी मानतो. तू मानतोस हे पण बरोबर आहे. परंतु आपण ज्या विषयाला हात घातलाय ना, आणखीन आपल्याला हां. जर त्याच्यात पुढे जायचं आहे, तर आपल्याला ह्या प्रयत्नपूर्वक टाळता आल्या पाहिजेत. एवढाच माझा अट्टहास. नाही, नाही. हे अत्यंत महत्वाचं आहे. त्यानं जे सांगितलं ते, की तुमची बोलण्यावर ही पकड चांगलीच पाहिजे. म्हणजे तुम्ही राजकारणात काम करत असाल किंवा कुठल्याही क्षेत्रात असाल, तुमचं बोलणं हे अत्यंत प्रभावशाली, प्रभावशाली असलं पाहिजे. समोरच्यावर प्रभाव पडला म्हणजे पाहिजे. तुम्ही राजकीय लोकांच्यात जरी भाषण ऐकायची तुम्ही जरी त्यांची भाषणं बघितली, तर त्यात काही लोकं खूप प्रभावीपणे बोलतात. म्हणजे कैलासवासी विलासरावजी देशमुख फार छान. त्यांचं भाषण तुम्ही आवर्जून बघा. म्हणजे करेक्ट. ते अभ्यासपूर्ण बोलतात आणि कसा बोललं पाहिजे, काय बोललं पाहिजे, कुठल्या प्रश्नाला कसं उत्तर दिलं पाहिजे, हे फार महत्वाचं आहे. म्हणजे तुम्ही त्यांची एक अभ्यास म्हणून ह्या राजकीय लोकांची भाषणं आवर्जून बघितली पाहिजेत. बरोबर? खरंय. 100% आपल्या अवतीभोवती अहो खूप लोक आहेत अशी. हो. जे बाळासाहेब ठाकरे. प्रमोद महाजन असतील, हां. अटल बिहारी वाजपेयी हो. असतील, नरेंद्र मोदी असतील, की कुणी जे बोलणारी लोकं आहेत, स्टार हां. प्रचारक असं किंवा हल्ली नाव दिलं जातं. शरद पवार पण असतील. हो, शरद अ, पवार पण असतील. ते हो. जेव्हा अ, पूर्वीची त्यांची भाषणं ऐका, त्यांचा अत्यंत एक एक लय, बोलण्याची ढब. ढपेक्षा लय आणि कशा पद्धतीनं बोललं पाहिजे, विचार करून कुठला शब्द कुठं वापरला पाहिजे, हे खरं, फार महत्वाचं आहे. फार महत्वाचं आहे. ह्या व्यक्तींकडनं ते तुम्ही अभ्यास म्हणून बघितलं पाहिजे आणि ते केला पाहिजे. म्हणजे राजकारण म्हणून असं नाही, मला आवड नाही, पण ते बघा, कारण की त्यातनं खूप शिकायला मिळतं. राजकारण म्हणून त्याच्याकडे बघू नका, कारण की ह्या व्यक्ती अभ्यास करण्यासारख्याच आहेत. हो. आत आणि म्हणजे ऑन टॉप ऑफ दॅट हे तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये जेव्हा हे हं, सिलेक्ट करता, की मला व्हॉईस ओव्हर करायचं आहे. तर तेव्हा हे तुम्हाला कसं उतरवता येईल तुमच्या याच्यामध्ये हं. व्यक्तिमत्त्वामध्ये, हे संधी सांगून येणार नाही. हो. तुम्हाला कुठली जी स्क्रिप्ट समोर येईल, त्या स्क्रिप्टवर तुम्हाला काम करायचं आहे. 5 सेकंद, 15 सेकंद, 20 सेकंद, 10 मिनिटं, किती वेळाची स्क्रिप्ट तुमच्यासमोर असेल मला माहिती नाही. हां. किंवा असं सुद्धा असू शकतं, की तुम्हाला स्क्रिप्ट देणार पण नाहीत. हा विषय तू ह्या विषयावर बोल. म्हणजे आता तुम्हाला स्पष्ट सांगतो, की आम्ही दोघांनी काही ठरवलं हो, नव्हतं बोलायचं. करेक्ट. आत्ता आमच्या डोक्यात आलं, की चला आपण ह्या विषयावर बोलू, पॉडकास्ट करून टाकू. कॅमेरा लावला, लाईट लावला, कॅमेरा म्हणजे मोबाईल सुरू केला हो. आणि आम्ही बोलायला सुरुवात केली. कुठेही काही लिहिलेलं नाही. आमचं जे काही आत्ता चाललंय ते वन टेक चाललंय. समोर मोबाईल आहे. इट इस नॉट स्क्रिप्टेड. हां, स्क्रिप्टेड नाही. जसं तो बोलतोय त्यातनं काय मला आठवतंय तसं आम्ही पुढे चाललोय. करेक्ट. आणि तसाच तो विषय घेतो. कारण की हे तुम्हाला असं ह्या असं क्षेत्रात पुस्तकी सांगून हे विषय नाही हां, नाही समजणार येणार आहेत. आणि ह्या क्षेत्रात हे असं होऊ शकतं बरोबर. आणि त्याची गरज आहे. तुम्हाला ह्या गोष्टींचा अभ्यास केलाच पाहिजे. 100%. हं, मी जसं मगाशी म्हणालो तसं, की जेव्हा तुम्ही स्टुडिओमध्ये जाता,
तेव्हा तुमच्याकडे फक्त स्क्रिप्ट दिली जाते. तुम्हाला सांगितलं जातं, की हे 20 सेकंदामध्ये बसवायचं आहे. तुमचं स्किल तिथे सुरू होतं, की हे 20 सेकंदात बसवायचं तर माझा शब्द म्हणजे माझा स्पीड किती पाहिजे हं, बोलण्याचा? तो घेतलेला स्पीड हा सगळे शब्द त्याच्यातनं येतायत का? हं. समोरच्याला ते कळतंय का? आणि 20 सेकंदामध्ये ते बसतंय का दिलेलं स्क्रिप्ट? तर तुम्हाला ते सांगता पण आलं पाहिजे, की हे वेदर हे तुम्हाला 20 सेकंदात बसेल, नाही बसेल, तुमचं स्पीड किती मेंटेन करायला लागेल, या सगळ्या गोष्टी. आणि हे क्षेत्र आहे जेव्हा आपण म्हणतो, तेव्हा ह्याच्यामध्ये हे उत्पन्नाचं साधन आहे. बरोबर आहे? बरोबर. त्यामुळं जेव्हा कोणी तुम्हाला पैसे देतं या कामासाठी, तेव्हा ही तुमची जबाबदारी आहे, की त्यांना एक 100% त्या गोष्टीचं आउटपुट हे त्यातनं मिळालं पाहिजे. म्हणजे हे जे आवाज आहेत आत्तापर्यंत आपण अनेक जाहिराती ऐकत आलेलो आहोत, अनेक गोष्टी. काही-काही आवाज आपल्याला खूप आकृष्ट करतात. आपल्याला त्या गोष्टीकडं लक्ष द्यायला भाग पाडतात. ओके, तर आपल्याला त्या पद्धतीत कसं पुढे जाता येईल? हे आपलं पण काही गोष्टी या ना, माझ्या आवाजाला काय सूट आहे, माझ्या आवाजाला काय नाहीये सूट, या गोष्टी ज्याच्या त्यानं ठरवायच्या. एक एक ढोबळमानानं चित्र आपण सांगू शकतो. परंतु तुम्ही जेव्हा ॲज अ प्रोफेशनल म्हणून या क्षेत्रामध्ये येऊ पाहता आहात, तर हे एवढं सोपं क्षेत्र नाहीये, की आलो माझ्याकडे स्क्रिप्ट, मी हं. माईक समोर बोललो, आणखीन मी डिलिव्हर केलं. नो. त्यातनं क्लायंटला काय आउटपुट मिळतो? वेदर तुम्ही करताय जी डिलिव्हरी जी करता आहात स्क्रिप्टची, तर ही किती अपील होतीये समोरच्यांना, ऐकणाऱ्याला, याच्यावर खूप साऱ्या गोष्टी डिपेंड आहे आणि तुम्हाला त्यातनं पुढचं काम कसं मिळतं आहे, हे देखील खूप अवलंबून आहे. तर त्यामुळं चौकस राहिलं पाहिजे. हं, आणखीन काम करत राहायला पाहिजे बेसिकली. हं. म्हणजे असं बऱ्याच जणांचं मी असं ऐकलं, की "अरे हां, आता काय मला रेकॉर्डिंग नाहीये." पण मग तुमचा अभ्यास थांबला, तुमचा सराव थांबला. नाही, माईकला बोलायला जाण्यापूर्वी सुद्धा काही व्यायाम प्रकार आहेत. ते तुम्ही करता का? बरोबर. सो या छोट्या गोष्टींमधनंच तुमचं लता हं. मंगेशकर हे नाव अचानक मोठं नाही होत. त्याच्यासाठी खूप सारी साधना, तपश्चर्या, रियाज ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आपल्याला किस्सा माहिती आहे, की त्यांना उर्दूचे उच्चार शिकण्यासाठी त्यांनी म्हणजे ठरवलं, की नाही मला उर्दू उच्चार आले पाहिजेत माझ्या ह्याच्यामध्ये. तर त्याच्यासाठी त्यांनी शिक्षक म्हणजे एवढ्या म्हणजे मोठ्या वयामध्ये असं म्हणूयात आपण, ती सुद्धा शिकण्याची तयारी असणं हे खूप गरजेचं आहे. नाही, अगदी बरोबर. आणि अजून एक महत्त्वाचं म्हणजे, की ह्या क्षेत्रात तुम्हाला आता असं वाटलं, की नाही मला पुढं संधी काही मिळत नाहीये, ते नाही. हं, पण संधी आता काळानं तुमच्या हातात दिल्या आहेत. YouTube असेल, हो, पॉडकास्ट असेल किंवा ऑडिओ पॉडकास्ट एक आहे, हो, सुरू झाले. म्हणजे हो. Googleला आहे, तुम्ही सर्च केलं की मिळेल, की तुम्ही तुमचा ऑडिओ घरातच तयार करून अपलोड करू शकता आणि त्याच्यावरनं सुद्धा तुम्हाला पैसे मिळू शकतात. म्हणजे जेवढे ऑडिओ बुकसारखं आता नवीन एक हां, दालन हे ओपन आहे. सगळ्यात वेगळं क्षेत्र आहे आणि अनेक कादंबऱ्या त्याच्यामध्ये वाचल्या जाऊ हल्ली शकतात. आता अनेक मुलं पुस्तकं. वाचत नाही, तर त्याच्यावर एक नवीन शोध म्हणा किंवा एक कोणीतरी कल्पना लढवली, की आपण सरळ लोकांना ऐकायला लावूया पुस्तक आणि ते आता सुरू झालेलं आहे. पण मला असं वाटतं, की थोडं वाचत पण चला. ऐकणं नाही, ते काही वाईट नाहीये, की ऐकणं, की तुम्हाला काम करता सुद्धा कानावर पडतं. हां. पण थोडं वाचत पण चला. पण आपल्या कसं आहे ते व्यक्तिमत्व विकासाचं मला ते एवढं एक नाही. गुलजारांचा एक शेर होता त्यातलं आठवलं, की ती जी पान उलटताना जी चव लागते ना आपल्या पानाला, त्याची गोष्टच वेगळी आहे. खरं आहे. इव्हन जिभेला नवीन जी पुस्तकांचा वास सुद्धा हां, किती हा वेगळा असतो. म्हणजे आम्ही त्याच्यासाठी पुस्तकं वाचायचो. खरं हो. सांगायचं तिथनं सुरुवात आहे. हां, खरं त्यांचं सांगायचं ते तर. असं की वाचताना ते हो. पान उलटताना जिभेला जी चव लागते, हं. ती काय औरच असते. क्या बात! हां, ते पण आहे. दुसरं असं आहे की आवाज आपला तुम्ही अभ्यास केला पाहिजे. म्हणजे सकाळचा आवाज, दुपारचा आवाज, संध्याकाळचा आवाज आणि रात्रीचा आवाज हा प्रत्येक व्यक्तीचा वेगळा असतो. वेगळा-वेगळा. आणि तुम्ही जर अभ्यास केला, तर हे तुम्हाला कळू शकेल. म्हणजे हा जास्त त्यात विस्तृत सांगू शकेल. हो, नक्कीच. म्हणजे सकाळचा आवाज हा वेगळाच आहे. तुम्ही काय खावं-प्यावं ह्याचे सुद्धा बऱ्याच जणांच्या प्रकृतीनुसार अनेक गणितं आहेत. बऱ्याच जणांना काहीतरी गार खाल्ल्यानंतर इमिडिएट सर्दी होते किंवा आवाज बसतो. तर तुमच्यावर आहे, की तुमच्या आवाजाची प्रकृती काय आहे हे तुम्हाला ठरवायला लागेल. तुम्हाला हे ऑब्झर्व्ह करायला लागेल जाणीवपूर्वक, की माझा आवाज कसा आहे.
माझा आवाज हा नॉर्मल बोलताना कसा येतोय, माईकला कसा येतो आहे, रेकॉर्डिंगला कसा येतो आहे, तो मोबाईलमध्ये वाजताना कसा वाजतो, तो जेव्हा डॉल्बी सिस्टमवर जातो तेव्हा कसा वाजतो, हे तुमचं ऑब्झर्वेशन आहे. कारण तुम्हाला जर या क्षेत्रामध्ये यायचं आहे, तर तुम्हाला हे पटवून द्यायला लागेल तुमच्या कामामधनं, की अ, माझं जे आहे हे उत्तम आहे आणि याचा तुम्हाला फायदा होऊ शकतो. हे तुम्हाला जोपर्यंत रिअलाईज होत नाही, तोपर्यंत तुम्ही समोरच्याला सांगू शकत नाही आणि समोरच्याला सांगितलं नाही तर ते कळणार नाही. इतकं साधं आहे. त्यामुळं आपला आवाज ओळखा. सकाळचा आवाज हा वेगळा आहे, दुपारचा आवाज वेगळा आहे. तुम्ही कुठल्या वेळेला रेकॉर्डिंगला जाता. आपल्यातले बॉलिवूडमधले बरेच जेव्हा डबिंग आर्टिस्ट जे आहेत, हे सकाळ म्हणजे ज्यांना पाहिजे बेसचा आवाज, हं. हे सकाळच्या पहाटेच्या वेळामध्ये रेकॉर्डिंगला जातात. रियाज करतात बरेच गायक वगैरे. हो, तर ते हो. का रियाज सकाळच्या वेळेतच नाना करतात? पाटेकरांनी पण इंटरव्ह्यूमध्ये हो, सांगितलं, मला की आठवतंय ते, की मी की मी सकाळीच सकाळच्या वेळेत जातो, डबिंगला डबिंगला सकाळीच जातो. जातो. का? तर त्यांना त्या स्क्रिप्टची, त्या कॅरेक्टरची ती गरज आहे. मगाशी तू म्हणलास, की बेसचा आवाज हं, पाहिजे का? तर नाही. त्या कॅरेक्टरची रिक्वायरमेंट काय आहे? याच्यानुसार ते बदलतं. हं, मग तसे सगळे गायक आपल्याला बेसमध्येच चांगले वाटले असते ना? नाही, त्याची गरज नाहीये. बरेच जण छान उडत्यासालीची गाणी छान मस्त वाटून जातात आपल्याला. हं. सो मी एवढंच सांगेन, की आवाजाकडे लक्ष द्या. कारण हा आवाज तुम्हाला एक क्षेत्र खुलं करून देतो आहे. अनेक संधी आहेत. आपल्याला संधी शोधायची आहे. जसं मगाशी YouTubeचं आपण बोललो किंवा पॉडकास्टबद्दल बोललो, ऑडिओ पॉडकास्ट, त्याच्यानंतर ऑडिओ बुकसाठीचं रेकॉर्डिंग असेल, अनेकविध जाहिराती असतील. तुमच्या आजूबाजूला तुम्ही हा पॉडकास्ट झाल्यानंतर ऐका, की तुम्हाला किती जाहिराती ऐकायला येतायत आणि त्या जाहिरातीमध्ये कुठल्या आवाजात आपण जाहिरात केली असती, तर ती चांगली वाटली असती किंवा काय टोन लावला असता, तर ती जाहिरात चांगली वाटली असती. हे तुम्ही ऑब्झर्व्ह करा आणि तुम्हाला या क्षेत्रामध्ये ऑल्वेज तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. परंतु येस, तुम्ही जेव्हा याल, तेव्हा पूर्ण तयारीनिशी या. कारण आज रेकॉर्डिस्टला, क्लायंटला कोणालाही वेळ नाहीये, की तुमच्यावर कष्ट घेण्यासाठी. आज बरोबर. आणि अ, दुर्दैवानं हे रंब मला असं म्हणावसं वाटेल, की सगळ्यांना ईझी मनी पाहिजे. तर ते ईझी वगैरे काही नसतं बेसिकली. त्यामुळं त्याच्यासाठीचे जे कष्ट आहेत, ही कष्ट घेण्याची तयारी ठेवा. आज अनेक व्हेरिएशनमध्ये आपल्याला एखादी गोष्ट बोलावी लागते. आरोह-अवरोह काय आहे? आपले शब्द हे कसे जात आहेत? आपलं बोलणं आता आपण इतक्या वेळ बोलतो आहोत. आम्ही कोणीही एका सुरामध्ये, एका पट्टीमध्ये बोलत नाहीये. त्याच्यामध्ये खूप सारे व्हेरिएशन्स आहेत. ओके. त्यामुळं तुम्हाला आमचं बोलणं कदाचित हे सुदिंग वाटत असावं, कारण आपण हा विषय आज घेतलेला आहे. सो खूप सारे अँगल्स आहेत त्याच्यामध्ये. त्यामुळं त्याच्याकडं आपण कसं बघतो आहे, आपण आपला आवाज कसा विकतो आहे, हे खूप महत्वाचं आहे. आणि अ, जर तुम्ही समजावं, की तुम्हाला जर रिपीट कस्टमरचं बोलवणं येत असेल, अ, तर येस, आपण कुठेतरी याच्यामध्ये पाय रोवत आहोत, रोवायला सुरुवात केलेली आहे. कधीही मी करतो असं मी कधीही म्हणणार नाही. मी अजूनही शिकतो आहे. अजूनही खूप चांगल्या गोष्टी आहेत आपल्या आजूबाजूला. तर त्यातनं आपण आपल्या व्यक्तिमत्त्वामध्ये काय आणू शकतो, खूप महत्वाचं आहे. आणि जसं म्हटलं तसं संधी कधी कुठली येईल हे सांगता येत नाही. म्हणजे मी एका वेळेस निवडणुकीचं रेकॉर्डिंग करत हं. असतो, तर मी एखाद्या वेळेस काहीतरी हॉस्पिटलचं आत्मवृत्त वाचत असतो किंवा ॲट अ टाईम मी एखाद्या कॉर्पोरेट पी-पी-टीला कदाचित आवाज देत असतो. अ, कधी मी म्हणजे इव्हन इफ म्हणजे सांगायला आवडेल मला, बाथरूममध्ये गुणगुणण्याचा आवाजसुद्धा करण्याची गरज असते काही-काही स्क्रिप्टसाठी. बरोबर. तो सुद्धा आवाज हा तुमचं जोपर्यंत लक्ष नाही, तुम्ही कसं मला मला जसं आलेलं होतं, की अ, संधी जसं आपण बोलतो आहोत, की बाथरूममध्ये गाणं गातोय, गुणगुणतोय, हे तू म्हणायचंय किंवा हे गायचंय. आता याच्यामध्ये काय अभ्यास असू शकतो? याच्यामध्ये फक्त तुम्ही जे काय ऐकता आहात, त्याच्यासाठी कान उघडे पाहिजेत आणि डोळे उघडे पाहिजेत. सो तुम्हाला या गोष्टी वेचता येणं हं. आणि त्या तुमच्या कामामध्ये आणणं, हे तुम्हाला गरजेचं आहे. छान. आज गप्पा अशा आपल्या वेगळ्या विषयावर झाल्या. तर आज आपण इथंच थांबूया. याचा मला असं वाटतं, की अजून एखादा भाग होऊ शकेल, जेव्हा नक्की.
सुजेला वेळ असेल तेव्हा आपण तो भाग करूया. नक्की. तर तुम्हाला आमचा आजचा पॉडकास्ट कसा वाटला, ते आम्हाला जरूर कळवा. खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आमचं चॅनल आहे सैया हेरू, त्याला सबस्क्राईब करा. हा एक आम्ही नवीन प्रकार चालू केलाय पॉडकास्टमध्ये, पण विषय थोडे वेगळे असतील आणि आपण अभ्यास हा ग्राउंड लेव्हलपासून करणार आहे या विषय असे असे विषय आपण असे घेणार आहोत. विषय घेणार. तर कसा वाटतो ते सांगा आणि काही चुकलं असेल तर सॉरी, कारण की हे स्क्रिप्टेड नव्हतं. हे डायरेक्टली वन टेक होतं. जसं येईल तसं आपण गप्पा मारू, असं आमचं ठरलं होतं. म्हणजे मेन हे तसंच आहे पॉडकास्टचं या, की आम्ही समोरच्याला प्रश्न पण आधी सांगणार नाही, काय नाही. येणार आणि आपण मस्तपैकी गप्पा मारायच्या. मग ते किती वेळ होतील. आता आम्हाला सुद्धा माहीत नाही किती वेळ किती झालेल्या वेळ आहेत झालेला गप्पा. आहे. तो थोड्या वेळानं सांगेल, की मी 10:30 ला आलो होतो आणि 11:01, 11:05 ला आपलं काहीतरी संपलेलं आहे. तर खरं आहे. तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. थँक यू. थँक यू.